हे शहर ही या शहरातली वर्द आणि हा या शहरातला मी. आणि ह्या शहरात काही महिन्यांपूर्वी माझं खूप मोठं ॲक्सिडेंट झालं. रस्त्याच्या एका कोपऱ्यात पडलो होतो. डोकं फुटून रक्तबंबाळ झालं होतं. कोणीतरी मदतीसाठी यावं म्हणून मी मदतीचा आवाज देत होतो, पण नाही. सगळे ना उभे राहून नुसते बघ्यासारखे बघत होते, पण मदतीसाठी कोणीच आलं नाही. त्या दिवशी मला वाटलं या जगातली माणुसकी मेली आहे आता, आणि आता आपण सुद्धा मरणार. डोक्याला लागलेल्या मारामुळे डोळ्यासमोर अंधारी आली आणि अचानक सगळं थांबलं. पण पुन्हा डोळे उघडले तेव्हा डॉक्टर समोर होते. म्हटलं म्हणजे आपण जिवंत आहोत. हे बघून जरा बरं वाटलं. पण साला प्रश्न पडला, आपण इथे आलो कसे? नाही म्हणजे कोणत्या माणसामध्ये एवढी माणुसकी उरली असेल बरं, ज्याने मला वाचवलं असेल? त्याचवेळी डॉक्टरांनी मला सांगितलं, एक ताई मला इथे घेऊन आली, आणि ती जर योग्य वेळेत आली नसती आणि तिने मला इथे योग्य वेळेत आणलं नसतं तर कदाचित आज मी या जगात नसतो. मनात पटकन विचार आला, आपण खूप चुकीचा विचार करतोय. या जगात माणुसकी जिवंत आहे, ती मेली नाही. आणि या ताईसारख्या माणसांनी माणुसकीला जगवलं आहे, म्हणून तर आज मी जिवंत आहे. बरं, मला नंतर हे सुद्धा कळलं की मला हवं असणारं रक्तसुद्धा हिनेच दिलं आहे. हल्लीच्या जगात जिथे रक्ताची नातीसुद्धा काही करत नाहीत ना, तिथे हिने एवढं करावं. त्यावेळी खऱ्या अर्थाने रक्ताचं नातं म्हणजे काय ना, हे समजलं मला. आपण ना उगाच नको त्या गोष्टींमध्ये अडकून बसतो बरं का. आता एवढं सगळं करून ज्या व्यक्तीने निस्वार्थीपणे माझा जीव वाचवला, त्या व्यक्तीला निदान मी बरं झाल्यावर भेटायला तरी हवंच ना. तसं आमचं अधूनमधून फोनवर बोलणं होत असतं, पण आम्ही समोरासमोर भेटलो नाही आहे केव्हाच. आज पहिल्यांदाच आमची भेट होणार आहे. म्हणून आज मी तिला फोन केला आणि मी तिला म्हटलं, ताईसाहेब, आज रक्षाबंधन आहे, आणि आज जर तुमच्या हातून राखी बांधायचं भाग्य मला मिळणार नसेल ना, तर माझं आयुष्य व्यर्थ जाईल. त्यावर ती खळखळून हसली. तिने मला तिच्या ऑफिसला बोलवलं. तिथेच जातोय. पण तिच्यासाठी ना नेमकं काय घेऊन जावं हे सुचत नव्हतं मला. ही तुळस घेतली आहे तिच्यासाठी. ज्या मुक्ताईने माझा जीव वाचवला, त्या मुक्ताईसाठी ही तुळस. बघ, तुमच्याशी गप्पा मारता मारता ऑफिसजवळ कधी पोचलो कळलं सुद्धा नाही. बरं, हे सांगायचंच राहिलं, ही खूप मोठी फोटोग्राफर आहे बरं का, आणि हे तिचं स्वतःचं ऑफिस आहे. जेव्हा मला हे कळलं ना, तेव्हा तिच्याबद्दलचा रिस्पेक्ट खूप जास्त मोठा झाला आहे माझ्या मनात. स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभ्या असणाऱ्या या ताईने माझा जीव वाचवून मलाही स्वतःच्या पायावर उभं केलं. हिचं मन जेवढं सुंदर आहे, ही जेवढी सुंदर आहे ना, तेवढं सुंदर हिने तिचं स्वतःचं ऑफिससुद्धा सजवलं आहे. खरंच खूप गोड आहे माझी ताई. आज मी फक्त तिला सांगितलं की मी राखी पौर्णिमेला तुला भेटायला येतोय, आणि तिने एवढी सुंदर तयारी करून ठेवली. खरं तर मला हिच्यासाठी खूप काही करायचं होतं, पण हीच माझ्यासाठी एवढं काही करते, त्यासाठी आता शब्द नाही आहेत माझ्याकडे. अशी ताई प्रत्येकाच्या आयुष्यात असो, हीच देवाचरणी प्रार्थना. आणि देवा माझ्या ताईला कायम सुखी ठेव. आणि तुम्हा सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. नातं कोणतंही असो, ते जपता यायला हवं. आणि राखी कोणाच्या हाताने बांधून घेतोय त्यापेक्षा ती कोणत्या नात्याने बांधून घेतोय हे जास्त महत्त्वाचं आहे.